श्री स्वामी समर्थ. कोजागिरी पौर्णिमेला अगदी छोटे छोटे उपाय आणि विशेष करून प्रभावी उपाय तुम्ही जर केलेत तर तुमच्यावर सदैव कृपा आशीर्वाद प्राप्त होणार आहे, चंद्रदेवतेचे त्याचबरोबर माता लक्ष्मीचे सुद्धा. कारण की ही पौर्णिमाच इतकी प्रभावी अशी पौर्णिमा आहे की या पौर्णिमेला तुम्ही जोही उपाय कराल तो अगदी अगदी लवकरात लवकर सिद्ध असा होणार आहे. चला तर मग हे उपाय आज आपण इथे जाणून घेणार आहोत. कोणते उपाय आहेत आणि ते कसे करायचे आहेत. मी शीतल तुमच्यासोबत गप्पा मारते आपल्या वीर मराठी एक नवी दिशा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर तुम्हाला म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला अगदी याच दिवशी हे उपाय जर केले तर ते उपाय लवकरात लवकर सिद्ध होतात आणि त्याचा परिणाम तुम्हाला लवकरात लवकर बघायला सुद्धा मिळतो. कारण की हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेला अगदी विशेष असं महत्त्व दिलेलं आहे. या दिवशी स्त्रिया पुरुष म्हणजे उपवास देखील धरतात. आता बहुतेक पुरुष वर्ग कमी असेल उपवास धरण्यासाठी, पण स्त्री वर्ग हा भरपूर प्रमाणात आढळून येतो. कारण की हा कोजागिरी पौर्णिमेचा उपवास धरलेला खूप चांगला असतं. हा उपवास आपल्या मुलांसाठी धरलेला खूप चांगला असतो. म्हणजे मुलांचं आयुष्य वाढतं, त्यांना म्हणजे आरोग्य चांगलं लागतं, यासाठी हा उपवास तर सर्व लेडीजने म्हणजे सर्व महिलांनी धरावा. जर तुम्हाला जेंट्स लोकांना जर धरता येत असेल तो त्यांनी अवश्य धरावा. पण हा उपवास जर केलेला खूप चांगला असतो, त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेचा उपवास अवश्य धरावा. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार असं सांगितलेलं आहे की तुम्ही पौर्णिमेला जर काही उपाय करत असाल, म्हणजे अगदी छोटे छोटे उपाय करायचे आहेत, असं काही भरभरून उपाय मोठे मोठे नाही करायचे. छोटे छोटे उपाय करायचे आहेत. जसं की आपले आर्थिक संकट प्रत्येकाला असतात. असं कोणता व्यक्ती नाही का त्याला आर्थिक संकट नाहीये. प्रत्येक व्यक्ती हा आर्थिक संकटामध्ये डुबलेलाच आहे. तर त्याच्या आर्थिक संकटापासून परत पैशाची तंगी ही सगळ्यांची असते. कितीही पैसा आला तरी तो कमीच पडत असतो. त्यामुळे पैशाची तंगी आणि इतर त्रासापासून मुक्ती. आता इतर त्रास म्हटलं तर आपल्याला खूप त्रास असतात. म्हणजे अगदी छोटे छोटे म्हटले तरी चालणार आहे. तुम्हाला कोणत्या व्यक्तीपासून त्रास होत असेल किंवा तुम्हाला एखादी जागा घ्यायची, ती जागा घेता येत नाहीये. म्हणजे ती जागेतून मला त्यांना म्हणजे तुम्हाला फार अडचण येतेय किंवा तुम्ही एखादी नोकरी शोधताय, त्या नोकरीत तुम्हाला खूप अडथळे येतायत. असे क्षुल्लक ज्या गोष्टी असतात, त्या क्षुल्लक गोष्टी, त्या क्षुल्लक अडचणी ज्या तुम्हाला येत असतील ना, तर तुम्ही ह्या कोजागिरी पौर्णिमेला हे प्रभावी उपाय करायचे आहेत. जेणेकरून तुमच्या सर्व अडचणी ज्या आहेत त्या खूपच लवकर निवारण होतील. तर सर्वात प्रथम आपल्याला पहिला उपाय असा करायचा आहे. तुम्हाला कवड्या घ्यायच्या आहेत. आता कवड्या तुम्हाला माहिती असतीलच. अगदी छोट्या-छोट्या कवड्या बाजारात मिळतात. बाजारात म्हणण्यापेक्षा देवघराचं सामान जिथे मिळतं ना, तिथे त्या मिळतात. तर त्या कवड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि ह्या कवड्या ज्या आहेत ना, त्या 7 घ्यायच्यात किंवा 9 घ्यायच्या आहेत. किती पण घ्या, 7 किंवा 9 घ्या. तर ह्या कवड्या तुम्हाला लाल किंवा पिवळ्या रेशमी कपड्यामध्ये गुंडाळून घ्यायच्या आहेत. जरी लाल घेतलं तरी चांगलं आहे, पिवळं घेतलं तरी चांगलंच आहे. दोन्ही पण कलर खूप चांगले आहेत. त्यामुळे हे लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळून घ्यायचं आहे. आणि हे काय करायचं तुम्हाला माहिती आहे का? कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे हा सकाळी तुम्हाला उपाय करायचा आहे. ह्याची आपल्याला पुरचुंडी बांधायची आहे. हां, पुरचुंडी बांधून झाली का ही देवघरात ठेवायची आहे. दिवसभर म्हणजे पौर्णिमेच्या दिवसभर ही म्हणजे देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जेव्हा कोजागिरी पौर्णिमेची जी रात्र असते, जेव्हा आपण पूजापाठ करतो ना, त्यावेळेला तुम्हाला ही पूजापाठ मंत्रांनी सिद्ध करून घ्यायची आहे. आता मंत्र इथे चंद्राचे मंत्र बोलले तरी चांगले आहेत. मी आधीच्या भागामध्ये चंद्राचे मंत्र सांगितले आहेत, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर तुम्ही लक्ष्मीचे मंत्र सुद्धा बोलू शकता. तर तुम्हाला ही मंत्रांनी ही जी आपली आपण पुरचुंडी तयार केली आहे ना, तर ती पुरचुंडी सिद्ध करून घ्यायची आहे. या पौर्णिमेच्या रात्रीच 12 ते 1 या टायमिंगलाच तुम्हाला करायचं आहे. जोही पौर्णिमेचा उपाय कराल तो 12 ते 1 या दरम्यानच करायचा आहे. तेव्हाच लक्ष्मी प्राप्ती होते, तेव्हाच सगळ्या गोष्टी तुम्हाला सिद्ध होऊ शकतात. त्याचबरोबर तुम्हाला म्हणजे देवीची कृपा जर तुम्हाला व्हावी असं जर वाटत असेल ना, तर तुम्हाला ही रात्री लक्ष्मीचा हा मंत्र बोलायचा आहे आणि ही पुरचुंडी जी आहे म्हणजे त्या आपण लाल कपड्यामध्ये किंवा पिवळ्या कपड्यात ह्या ज्या कवड्या गुंडाळून ठेवल्या होत्या ना, त्या तुम्हाला रात्रीच 12 ते 1 दरम्यान जेव्हा तुमचा मंत्र ज्या पूजापाठ करून होते, तेव्हाच तुम्हाला ही तिजोरीमध्ये ठेवायची आहे. तुमची पैशाची जिथे तिजोरी आहे, पैशाची जी जागा आहे, तिथे तुम्हाला ही पुरचुंडी ठेवून द्यायची आहे. कारण की असं केल्यामुळे तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा आशीर्वाद प्राप्त होतात. तुमच्यावर सदैव लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो, लक्ष्मी प्रसन्न होते. त्याचबरोबर धार्मिक मान्यतेनुसार ना, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे रात्री आकाशातून अमृतवृष्टी सुद्धा होत असते. त्यामुळे रात्री चंद्राच्या प्रकाशात तुम्हाला चांदीच्या भांड्यात खीर सुद्धा ठेवायची आहे. कारण की तुम्हाला म्हणजे असं फक्त आपण काय करतो, दूध आटवतो आणि दूधच ठेवतो. असं करायचं नाहीये. तुम्हाला महादेवासाठी खीर करायची आहे. म्हणजे
सगळ्या देवांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावेत असं जर वाटतंय ना, तर तुम्ही महादेवासाठी तुम्हाला खीर करायची आहे. खीर कोणती पण करा, तुम्हाला जी येईल ती करा. तर काय असतं सांगते तुम्हाला, महादेवाने जसं मस्तकावर चंद्र धारण केलेला असतो ना, तर त्याचीच म्हणजे महादेवाची पूजा जर तुम्ही करताय, तर चंद्रदेव सुद्धा तुमच्यावर नकळतच प्रसन्न होतील. कारण की या पौर्णिमेला महादेवानिमित्त हा उपाय जर केल्यास लक्ष्मी सुद्धा स्थिर होईल आणि तुमच्याकडे लक्ष्मी प्राप्ती सुद्धा होईल. म्हणजे तुम्ही बघा, एका ह्याच्यात तुम्हाला 3-3 देवांचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. म्हणूनच काय करायचंय तुम्हाला, कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आहे ना, महादेवाला खीरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. पण ही खीर घराच्या अंगणात किंवा छतावर चंद्राच्या प्रकाशामध्ये तयार करायची आहे. कारण की त्याचा प्रभाव अगदी खूप छान पडतो. कारण की नैवेद्य जेव्हा आपण तयार करत असतो, तर त्या नैवेद्यात नकळत ही चंद्राची किरणं पडलेली जातात. ती की चंद्राच्या किरणांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. त्यामुळे तुम्हाला ही खीर जेव्हा आपण करणार तेव्हा जमलंच तर अंगणात करा, नाही तर ही खीर थोडा वेळ तुम्ही चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवा. त्याचबरोबर नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे महादेवाला आणि थोड्या वेळाने ही खीर सगळ्यांना घरामध्ये जितके लोक आहेत त्यांना प्रसाद स्वरूपात ही खीर ग्रहण करायला द्यायची आहे. यामुळे काय होतं माहितीये का, मानसिक शांती तर लाभते, आर्थिक क्षेत्रात सुद्धा तुमच्या सगळ्यांचा लाभ होईल. म्हणजे घरातली जेवढी सगळी आपली लोक आहेत तेवढ्या सगळ्यांना त्यांच्या कामामध्ये आर्थिक टंचाई जाणवत असेल तर ती सुद्धा कमी होईल, शांती लाभेल, मनशांती लाभेल. त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्ती सुद्धा होईल आणि महादेवाचा तुमच्यावर आशीर्वाद सुद्धा प्राप्त होईल. त्यानंतर आता तिसरा आणि प्रभावी उपाय आहे. अगदी प्रभावी म्हटलं तरी चालणार आहे. कारण की हा उपाय तुम्हाला या पौर्णिमेच्या रात्री, कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री अवश्य करायचाच आहे. हा उपाय केल्यामुळे तुमच्याकडे कुठून ना कुठून पैशाचे मार्ग तर मोकळे होतीलच. जर तुम्हाला आर्थिक टंचाई भासत असेल ना, ती सुद्धा कमी होण्यास मदत होणार आहे. कारण की हा महालक्ष्मीचा अगदी प्रभावी असा उपाय आहे. तर तुम्हाला हा उपाय कसा करायचा आहे? कोजागिरी पौर्णिमेच्या रात्रीच हा उपाय सुद्धा करायचा आहे. तर सर्वात प्रथम तुम्हाला कमळगट्ट्याची माळ इथे लागणार आहे. तर कमळगट्ट्याची माळ घेऊन यायची आहे, कारण की ह्याच माळेने तुमचा हा उपाय सिद्ध होणार आहे. कमळगट्ट्याची माळ बाजारात अवश्य मिळेल, पूजा भांडारामध्ये अवश्य मिळेल. तर ही माळ तुम्हाला घ्यायची आहे आणि हा जो पुढचा मंत्र जो आहे ना, तो 108 वेळा बोलायचा आहे. तर हा मंत्र जो आहे तो पुढील प्रमाणे आहे. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलाय प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मेय नमः. आता तुम्हाला थोडा हा मंत्र अवघड वाटला असेल, पण हा मंत्र अवघड जरी असला ना, तरी हा महालक्ष्मीचा अगदी प्रभावी मंत्र आहे. पुन्हा एकदा बोलून दाखवते. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मेय नमः. हा मंत्र मी तुम्हाला खाली सुद्धा लिहून देते. काही काळजी करण्याची गरज नाहीये. तर त्यामुळे तुम्ही हा मंत्र बोलायचा आहे. बघून बोलला तरी चालणारच आहे, कारण की हा इतका अवघड मंत्र आहे, तर तुम्हाला बघून बोलायचा आहे आणि 108 वेळा बोलायचा आहे. तर ह्या मंत्रामुळे, ह्या उपायामुळे तुमच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होण्यास अगदी मदत होणार आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय तर अवश्य करायचा आहे. त्यानंतर दुसरा आपला म्हणजे तिसरा आपला अगदी छोटासा उपाय आहे. म्हणजे तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री थोडा वेळ तुम्हाला चंद्राकडे फक्त पाहायचं आहे. असं केल्यामुळे ज्यांना डोळ्यांचे काही विकार असतील ना, ते सुद्धा दूर होतील. म्हणजे डोळ्यांची तुमची जी चमक असते ना, ती वाढण्यास सुद्धा मदत होईल. डोळ्यात एक तेजस्वीपणा असतो, तो सुद्धा वाढेल. आणि ज्यांना कोणाला चष्मा आहे किंवा ज्यांना कोणाला डोळ्याचे काही त्रास होत असतील, तर या दिवशी म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री तुम्हाला सारखं एकटक चंद्राकडे बघायचं आहे. त्यामुळे चंद्राची किरणं तुमच्या डोळ्यामध्ये पडून तुम्हाला चंद्रदेव म्हणजे चंद्रदेव कृपाशीर्वाद प्राप्त करतीलच. पण त्याचबरोबर तुमच्या ज्या डोळ्याच्या काही व्याधी असतील ना, त्या सुद्धा या किरणांमुळे कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे तुम्हाला या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी या चंद्राकडे सतत एकटक बघायचे आहे. निदान 10-15 मिनिटं बघा, जास्त वेळ नका बघू. 15-20 मिनिटं बघितलं तरी चालणार आहे. आता त्यानंतर शेवटचा उपाय आहे, अगदी महत्त्वपूर्ण उपाय. म्हणजे हा उपाय अगदी असा उपाय नाही म्हणायचे त्याला, उपाय म्हणता पण नाही येणार. हा तुम्हाला म्हणजे शास्त्रानुसार कोजागिरी पौर्णिमेची जी रात्र आहे ना, ती औषधी गुणयुक्त आहे. कारण की या योगामध्ये म्हणजे काही ग्रहण जर आपण करतोय, जसं की औषधं किंवा जसं काही आपण दूध आटून दूध ग्रहण करतो. तर ह्या गोष्टींचा लाभ जो आहे म्हणजे बहुतेक वेळा आजारी व्यक्ती जे असतात त्यांच्यावर औषधांचा इफेक्ट कधी होत नाही. तर ते औषधं त्यांच्यावर इफेक्ट करत नाही. तर या कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री हे औषध तुम्ही जर पाजताय त्यांना त्या रात्री, तर त्याचा इफेक्ट अगदी लवकर आणि प्रभावी असा होतो. खूपच चमत्कारी हा उपाय आहे. म्हणजे
जर तुमच्याकडे कोणी व्यक्ती आजारी असेल आणि त्याला त्या औषधांचा काही असर होतच नसेल, तर तुम्ही या कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री हा उपाय करून बघा. त्यांना औषध पाजून बघा आणि त्याचा उपाय झाल्याशिवाय राहणार नाही, अगदी 100%. कारण की ह्या औषधांमुळे आणि ह्या चंद्राच्या प्रकाशामुळे त्यांना दोन्हीही अगदी पॉवरफुल पॉझिटिव्हिटी मिळणार आहे आणि जेणेकरून त्यांचा जो काही आजार आहे, त्यांच्या ज्या काही व्याधी आहेत, त्या लवकरात लवकर बऱ्या होणार आहेत. जसं की ज्या प्रकारे सूर्य हा प्रकाशाच्या आपल्या आरोग्यावर प्रभाव पडतो ना, ठीक त्याच प्रकारे आपल्याला पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रभावाने आपल्याला आरोग्यदायी लाभ सुद्धा होतो. त्यामुळे काही काळ आकाशाखाली चंद्रप्रकाशात अवश्य बसावं. म्हणजे तुम्ही जसं सूर्याच्या प्रकाशात बसता, काही व्हिटॅमिन डीज घ्यायला म्हणजे लहान मुलांना कसं व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी डॉक्टर लोकं सांगतात सूर्याच्या प्रकाशात बसा. तसं आपल्याला सुद्धा या पौर्णिमेच्या रात्री तुम्हाला चंद्राच्या प्रकाशात बसायचं आहे. आपल्या ज्या काही व्याधी आहेत, आपली ज्या काही म्हणजे इंटरनल काही प्रॉब्लेम्स आहेत ना, ते सर्व निघून जाणार आहेत. त्यामुळेच तर कोजागिरी पौर्णिमेला हे असे छोटे-छोटे खेळ ठेवतात किंवा लोकं जागतात. हे त्याच्या मागचं अगदी सायंटिफिकली रिझन आहे. म्हणजे ह्या काही आपण बोलतो ते आता निघालेल्या नवीन वेगळ्या फॅसिलिटी म्हटलं तरी चालेल किंवा नवीन काही गोष्टी म्हटल्या तरी चालणार. पण पूर्वीच्या काळी लोक गाणी गात होते, खेळत होते, म्हणजे दूध आटून पीत होते. तर त्याच्या मागचं शास्त्रीय कारण हेच आहे, की आपल्याला या चंद्राच्या प्रकाशात जितका वेळ घालवता येईल तितका वेळ घालवायचा आहे, जेणेकरून आपल्या व्याधी ज्या आहेत त्या लवकरात लवकर निघून जातील. त्यामुळे तुम्हाला अगदी असे हे म्हणजे प्रभावी असे उपाय जे आहेत, जसे जमतील तसे करा. पण ह्या पौर्णिमेला तुम्हाला हे उपाय करून बघायचेच आहेत, जेणेकरून ज्या काही तुमच्या समस्या आहेत, पैशाच्या समस्या आहेत, आर्थिक अडचणी आहेत, मनोविकार आहे, मनातले ज्या काही निगेटिव्हिटी आहे, मनात ज्या काही असंख्य विचार असतात, मन चंचल आहे, अशा सर्व गोष्टींवर तुम्हाला या पौर्णिमेच्या रात्री या चंद्राच्या प्रकाशात बसायचं आहे, जागायचं आहे. चंद्राचा म्हणजे चंद्राच्या प्रकाशात ठेवलेलं दूध आटवलेलं आहे ते सुद्धा ग्रहण करायचं आहे. त्याचबरोबर महादेवाला खीर सुद्धा अर्पण करायची आहे. असे प्रभावी असे उपाय करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे. चला तर मग भेटूया पुन्हाच अशा नवनवीन उपायांसह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.